मानवीच्या मृत्यूनंतर केकचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले। त्याचे रिपोर्ट आल्यानंतर मानवीच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलंय। या केकमध्ये कृत्रिम सॅक्रिन वापरण्यात आलं होतं। याला सिंथेटिक स्वीटनर म्हणतात। केक गोड बनवण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केकमध्ये सिंथेटिक स्वीटनरचा वापर जास्त प्रमाणात करण्यात आला होता। सिंथेटिक स्वीटनरमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो। आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय जिंदल यांनी दिलेल्या माहितीनुसार केकचे एकूण 4 नमुने पाठवण्यात आले होते। यापैकी 2 नमुने सदोष आढळले। केकमध्ये कृत्रिम सॅक्रिनचा वापर करण्यात आला होता। तपासाच्या आधारे एक रिपोर्ट तयार केला जात असून तो कोर्टात सादर केला जाणार आहे। या प्रकरणी ज्या बेकरीतून हा केक आला होता त्या बेकरी विरुद्ध याआधीच FIR दाखल करण्यात आला आहे। सिंथेटिक स्वीटनर म्हणजे काय? सिंथेटिक स्वीटनर अर्थात कृत्रिम स्वीटनर हे नैसर्गिक साखरेसाठी पर्याय म्हणून वापरले जातात। नेहमीच्या साखरेपेक्षा कृत्रिम स्वीटनर अनेक पटींनी गोड असतात। डाएट सोडा, शुगर फ्री कॅन्डीज आणि लो कॅलरीज भाजलेले पदार्थ यांचा विविध खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये सिंथेटिक स्वीटनरचा वापर केला जातो। काय आहे नेमकं प्रकरण? 24 मार्च 2024 रोजी 10 वर्षाच्या मानवीच्या वाढदिवसानिमित्ताने पटियालातील एका बेकरीतून ऑनलाईन चॉकलेट केक ऑर्डर करण्यात आला, पण केक खाल्ल्यानंतर मानवीची तब्येत ढासळली। या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यात मानवी आपल्या कुटुंबासह वाढदिवसाचं सेलिब्रेशन करताना दिसते। केक खाल्ल्यानंतर मानवीला उलट्या होऊ लागल्या, गळा सुकत असल्याचं तिने आपल्या आईला सांगितलं। त्यानंतर तिला कुटुंबियांनी रुग्णालयात नेलं, पण काही वेळातच तिचा मृत्यू झाला।